ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, या जगाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. मनुष्य वेगवेगळ्या मार्गाद्वारे स्वतःचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करत असतो. श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकाला वाटते आणि प्रत्येक व्यक्तीला वाटते की श्रीमंताचा क्षण, श्रीमंताची चव मला घेता यावी. प्रत्येक व्यक्तीला वाटते की सुखाचे जीवन माझ्या जीवनामध्ये नेहमी येत राहावे. प्रत्येक व्यक्तीला वाटते की दुःखाची अनुभव कधीच येऊ नये, वेदनेतून बाहेर पडता यावे. आणि यासाठी स्वतःचं जीवन आनंदी करण्यासाठी, स्वतःचे जीवन सुखी बनवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी व्यक्ती अहोरात्र काबाड कष्ट करत असतो आणि त्यासाठी धडपड करत असतो. परंतु हे सुख, हे जीवन नेहमी माणसाला 100% सुख देऊ शकत नाही, 100% शांती देऊ शकत नाही, 100% सॅटिस्फॅक्शन, समाधानाची भावना देऊ शकत नाही. कुठे ना कुठे व्यक्ती असमाधानी असतो. कुठे ना कुठे व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःखाचे डोंगर येत असतात. कुठे ना कुठे व्यक्ती कधी कधी त्या गरिबातून जात असतो आणि असे लहान मोठे चढ उतार व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतात. आणि अशा प्रकारची जगाची भावना असताना किंवा मनुष्याची समजूत असताना जीवनाविषयी आज प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी वेगळंच किंवा उलट करण्यासाठी सांगत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याकडे पाहून आणि इतर जमलेल्या लोकांकडे पाहून काहीतरी वेगळाच कानमंत्र देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, धन्य तुम्ही जे गरीब आहात, कारण एक दिवस तुम्ही श्रीमंत होणार आहात. धन्य तुम्ही जे गरीब आहात, जी गरिबाची चव घेत आहात, तुम्हाला स्वर्गामध्ये मोठं बोटले जाणार आहे. धन्य तुम्ही जे नीतिमत्वासाठी भुकेलेले आहात, तहानलेले आहेत, तुम्हाला तुमची भूक भागवली जाणार आहे. स्वर्गीय अन्नाने तुम्हाला तृप्त केली जाणार आहे. धन्य जे अंतःकरणाचे शुद्ध आहात, ते तुम्ही देवाला पाहणार आहात एक दिवस. ज्यांचा छळ होत आहे, आनंद करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त जगाच्या रहाटेच्या विरुद्ध जाऊन हे सुंदर असं प्रवचन सांगत आहे. कदाचित शिष्यांना नवल वाटलं असेल, लोकांना कुतूहल वाटलं असेल की गरीब व्यक्ती धन्य कसा काय असू शकतो, गरीब व्यक्ती हा आनंदी कसा काय राहू शकतो, किंवा जे भुकेलेले आहेत, तहानलेले आहेत, त्यांना स्वर्गीय दानाने कशा प्रकारे तृप्त करू शकतो, किंवा ज्यांचा छळ होत आहे ते आनंद कसं काय मानू शकतात. या सर्व गोष्टीच्या मागे जी एक महान व्यक्ती असते ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कारण आपल्या जीवनामध्ये दुःखातून मार्ग नेणारा, दाखवणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. या संकटातून आपली नाव त्या किनाऱ्याला लावणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कष्टातून, दुःखातून, वेदनेतून दिशा दाखवणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपला छळ होत असताना आपला सपोर्ट करणारा, आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा पुरवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त थोडक्यात सांगत आहे की जगातील आनंद, जगातील श्रीमंती किंवा जगातील कुठलीही गोष्ट ही शेवटपर्यंत तुम्हाला आनंद ठेवू शकणार नाही, शेवटपर्यंत तुम्हाला नेहमी सुखी ठेवू शकणार नाही. तर एकच गोष्टी ती आपल्याला सुख होऊ शकतो, एकच व्यक्ती ती आपल्याला सुखी ठेवू शकते, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त गरीब, तहानलेले, भुकेले, ज्यांचा छळ होत आहे ते या सर्व लोकांना धन्य म्हणत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुम्हाला आता पृथ्वीवरती वेदना होतील, परंतु या वेदनेमध्येच, या गरिबीमध्येच, या दुःखामध्येच, या संकटेमध्येच, या भुकेले असताना, तुम्ही दारिद्र्यामध्ये असतानाच तुम्हाला तो आनंदाचा अनुभव येणार आहे. आणि म्हणून आनंद हे कुठल्याही वस्तूमध्ये लपलं नसते. खरा आनंद, खरं जीवन हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, हे आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे. आणि म्हणूनच आपण देखील आपल्या जीवनामध्ये अनुभव घेत असतो. एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आपला तात्पुरता आनंद होतो, परंतु तो आनंद शेवटपर्यंत राहतो असं नाही. कारण त्याच्यानंतर परत एकदा एका रात्रीप्रमाणे दुःखाचा डोंगर आपल्या जीवनामध्ये येत असतो आणि तो आनंद हिरावून घेत असतो आणि आपोआप आपले पावले त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळत असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच की जीवनामध्ये जी व्यक्ती आपल्याला पूर्णपणे आनंद देऊ शकते, जी व्यक्ती आपल्याला पूर्णपणे समाधानी करू शकते, जी व्यक्ती आपल्याला पूर्णपणे शांती देऊ शकते, ती केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे धावते, प्रभू येशू ख्रिस्ताला चिकटून राहते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवून मार्गक्रमण करते, प्रभू येशूच्या वचनाची विश्वासू राहते,
ती व्यक्ती खरोखर धन्य आहे, केवळ पृथ्वीवरच नाही तर स्वर्गामध्ये. आज जर आपल्या जीवनामध्ये दुःख असतील, जर आपल्या जीवनामध्ये गरिबी असेल, जर आपल्या जीवनामध्ये आपलं कसरत करावी लागत असेल, आपल्या जीवनामध्ये चढ उतर असतील, तर त्यासाठी आपण स्वतःला धन्य म्हटलं पाहिजे. कारण आपल्या मागे आपला सपोर्ट करणारा, आपला पाठिंबा देणारा, आपला ऊर्जा देणारा केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आपण विश्वास ठेवूया, त्याच्यावरती पूर्णपणे विसंबून राहूया आणि नक्कीच स्वर्गातील राज्य तो आपला नक्कीच देणार आहे. आमेन.